नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय एक अत्यंत साधी भाजी, सिंपल पण तेवढीच पौष्टिक. ती म्हणजे वालपापडीची भाजी. या वालपापडीच्या भाजीमध्ये ना लोह खूप छान असतं, उत्तम असतं. त्यामुळे ही भाजी नेहमी आहारात ठेवा. आणि आज आपण जी भाजी करतोय ती टिफिन भाजी करतोय, म्हणजे सुकी भाजी करतोय, रस्सा भाजी करत नाही आहोत. तर तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी, नवऱ्याच्या डब्यासाठी वगैरे ही भाजी पण पटकन करता येण्यासारखी आहे. बघूया कशी करायची. याच्यासाठी मी लोखंडी कढई घेतलेली आहे. आता त्याच्यात फोडणीला तेल घालते. तेल तापू दे आपलं. तोपर्यंत इथे बघा, मी वालपापडी जी आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे. एक लक्षात ठेवायचं की पापडी कधीही सुरीने चिरायला जायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये बारीक कीड असू शकते. त्यामुळे तुम्ही वालपापडी निवडताना हाताने तोडा. आणि दुसरं म्हणजे याच्या शिरा असतात, जेव्हा तुम्ही तोडता त्यावेळेला या शिरा काढून टाका, त्या खाताना बरोबर लागत नाहीत. सो अशी मी वालपापडी स्वच्छ निवडून तोडून धुवून घेतलेली आहे आणि आता चाळणीवर निथळून ठेवली होती. आता आपण याची भाजी करतोय. तेल तापल्यावर आपण मोहरी घालतोय. मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा, जिरं घालायचं आहे, कढीपत्ता, हिंग आणि आता त्याच्यात मी भाजी घालते. आता याच्यात आपण कोरडे मसाले घालतोय. हळद, तिखट, गोडा मसाला, त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ आणि मी थोडासा गूळ घालणार आहे. गूळ ऑप्शनल आहे, तो तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. आणि आता हे आपण सगळं छान मिक्स करूया. याच्यात आपण कांदा लसूण काहीही घालत नाही आहोत. फार साधी सिंपल भाजी आहे आणि बिलीव्ह मी, कांदा लसणाशिवाय देखील ही भाजी उत्कृष्ट लागते. आता झाकून ठेवूया. एक 2-3 मिनटं झालेली आहेत. मी आता झाकण काढते आणि जस्ट वरखाली ही करून घ्यायची भाजी. भाजी पूर्ण शिजेपर्यंत एक 2-3दा असं झाकण काढून वरखाली करा. भाजी ऑलमोस्ट 50% शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा दाण्याचं कूट घालते. तुमच्याकडे घरी खोवलेला नारळ असेल तर तो घातलात तरी चालेल. आणि परत एक 5 मिनिटं झाकून ठेव. आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करते मी. मस्त वालपापडीची भाजी तयार आहे. आहे की नाही करायला एकदम सोपी अशी ही भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपी बघायला मला उद्या नक्की भेटायला या. तोपर्यंत बाय.